मी शहाजी येडे सर, तुमचं नेपथून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आमच्याकडे यंदा 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय परीक्षा, 8वी NMS परीक्षा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. त्याचबरोबर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नेपथून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद. स्वाध्याय 1.4 याच्यातला पहिला प्रश्न आहे 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची बेरीज किती. तर 1 ते 20 मधले आपल्याला काय करायच्यात, अगोदर मूळ संख्या लिहून घ्यायच्यात. काय घ्यायच्यात, मूळ संख्या. कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत बघा. 2 एकमेव मूळ आणि समसंख्या आहे. नंतर 3 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 5 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 7 ही पण मूळ संख्या आहे. काय आहे, 7 ही पण मूळ संख्या आहे. आता ही 1 2 3 5 7 कोणत्या संख्येच्या मूळ संख्या झाल्या, 1 ते 10 पर्यंतच्या झाल्या. आता पुढं मग ह्या 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती झाली, 7 आणि 5 12 आणि 3 15 2 किती झाले बाबांनो, 17. किती झाले, 17. त्याच्यानंतर पुढच्या 11 ते 20 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या आणि त्यांची आपल्याला काय करायची, बेरीज. किती आहेत बघा, 11, त्याच्यानंतर 13, त्याच्यानंतर 17, त्याच्यानंतर 19. ह्या काय झाल्या, मूळ संख्या. आता यांची बेरीज किती झाली बघा, 7 आणि 3 10 आणि 1 11, 11 आणि 9 किती झाले, 20. 0 8 आले 2, 2 आणि 1 3, 4 5 आणि हा 1 6. यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. बघा 17 + 60 7 77. किती आली बेरीज, 77. पर्याय क्रमांक कोणता, डी. हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं. एखाद्यानं असं केलं, डायरेक्ट 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या लिहून घेतल्या आणि त्या सगळ्यांची बेरीज केली तरी सुद्धा बरोबर. प्रश्न क्रमांक 2, 2 अंकांच्या प्राकृतिक नैसर्गिक संख्यांची संख्या किती आहे. आता प्राकृतिक म्हणजे काय, नैसर्गिक संख्या, पण कोणत्या, 2 अंकी. कोणत्या, 2 अंकी. मग आपल्याला काय करता येईल सांगा बरं. टोटल 1 ते 100 अंक झाले, बरोबर. आपल्याला किती विचारलंय त्यांनी, 2 अंकी. 2 अंकी म्हणल्यावर 10 ते किती घेतावं लागेल, 10 ते 90. पण याच्यात 99 ही एक संख्या आहे ना, 2 अंकी संख्या बोललेत ना आपल्याला. मग 10 ते 99 किती संख्या झाल्या, मोजा. कोण मोजत, किती संख्या झाल्या बोला, किती झाल्या. कशा कळलं का, या 10 ते 99 याच्यामध्ये किती संख्या आहे, 90 संख्या आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक कोणता, बी नंबरचा पर्याय. 2 अंकी संख्या नैसर्गिक, त्यांना कुठल्या संख्या म्हणायचं आपल्याला, प्राकृतिक. त्याला इंग्लिश मध्ये नॅचरल नंबर म्हणतात. काय म्हणतात, नॅचरल नंबर. मग 10 ते 99 मध्ये किती संख्या झाल्या तुमच्या एकूण प्राकृतिक, 90 झालेल्या आहेत. तिसरा प्रश्न आहे, 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. काय सांगितलंय, पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. आता थोडस इकडे बघायचंय. इथं 32 आहे, 32 मूळ संख्या होईल का, नाही. काय होईल, समसंख्या. म्हणजे हा पर्याय संपला. पुढे 34 समसंख्या आहे का नाही, हा बी पर्याय संपला. 35 कोणती संख्या आहे, विषम संख्या आहे, म्हणजे हा बी पर्याय संपला. राहिलं कोण, 33. मग 33 मूळ संख्या आहे का. आता ह्यांचं म्हटलंय काय, 2 मूळ संख्यांचा गुणाकार, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता झाला आपला, दुसरा, बी. आता बघा 33 त्याची फोड 3 × 11
3 आणि 11 ह्या कोणत्या संख्या आहेत? मूळ संख्या आहेत ना 3 आणि 11. झालं ना उत्तर. अवघड आहे का काही? कुठून गेलो आपण? पर्यायातून गेलो. म्हणून आपल्याला काय माहिती पाहिजे? संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या. म्हणून तर आपण लिहून घेतल्यात ना समसंख्या, मूळ संख्या. कळलं का? प्रश्न चौथा बघा आता. पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज किती? बघा आता इथं पर्याय ए बी. पर्याय राहिला का लिहायचा? सी वाला पर्याय 26 आणि डी वाला पर्याय किती आहे? 17. बघा आता पहिल्या 4 मूळ संख्यांची काय सांगितली? त्यांनी बेरीज सांगितलेली आहे. पहिल्या मूळ संख्या कोणत्या? 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 किती झाल्या? 4 आहेत. 1 2 3 4. चला 3 आणि 2 5 आणि 5 10 आणि 7 17. कळलं उत्तर. कोणता पर्याय? डी क्रमांकाचा पर्याय. हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं? घ्या लिहून. प्रश्न क्रमांक 5. जर 36,490 या संख्येतील बघा जी संख्या दिली आहे ती संख्या लिहून घेतो. 36,490 या संख्येतील 6 आणि 9 या अंकस्थानांची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या कोणती? बघा 3 9 4 6 0. कोणाची बदल केली आपण? फक्त 6 आणि 9 या अंकांची अदलाबदल केली. काय केली? अदलाबदल केली. तर येणारी संख्या ही एक आली संख्या आणि मूळ संख्या कोणती आहे? बघा मूळ संख्या 36,490. यांचा फरक म्हणजे काय करायचं? वजाबाकी करायची. बघा शून्यातून 0. आता इथं 6 तून 9 जात नाहीत. मग काय करावं लागेल? हातचा घ्यावा लागेल. इथं राहिले 3. इथं झाले किती? 16. 16 मधून 9 गेले किती राहिले? 7. 3 मधून 4 जात नाही. 9 मधून 1 हातचा घ्या राहिले 8. इकडे झाले 13. 13 तून 4 गेले किती राहिले? 13 तून 4 गेले किती राहिले? 9. 8 मधून 6 गेले किती राहिले? 2. बघा आहे का पुढे पर्याय? उत्तर 2970 आहे. पर्याय क्रमांक फर्स्ट हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 6. पुढील पैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे? कोणती संख्या संयुक्त आहे? 17 कोणती रे? मूळ. 29 मूळ. 97 कोणती? मूळ. राहिली कोण? 15. पर्याय क्रमांक तिसरा. कळलं का? म्हणजे काय म्हटलं यांनी? मूळ संख्या सोडून राहिलेल्या संख्यांना काय म्हणायचं? संयुक्त संख्या म्हणायचं. मूळ संख्या 17 आहे, 29 आहे, 97 आणि संयुक्त संख्या कोण झाली? 15. मूळ संख्येची व्याख्या काय माहिती आपल्याला? तीच आणि तीच. एक आणि तीच संख्येने भाग केला तर तिला मूळ संख्या म्हणतो. पण इथं 15 ला कोणी कोणी भाग जाईल? 3 5 15, 5 3 15, 15 1 15 झाले 3 संख्या. म्हणून संयुक्त संख्या कोण? 15. प्रश्न क्रमांक 7. 9 5 0 2 4 या अंकांचा वापर करून बनणारे किमानचा अर्थ काय? लहान संख्या. 5 अंकी संख्या तयार करा. बघा किमानचा अर्थ काय सांगितला? लहान. मग किती अंकी करायची? 5 अंकी संख्या. मग सगळ्यात लहान संख्या कोणती? इथे नंबर किती दिलेत? 9 5 0 2 4 5 अंकी दिलेत. आपल्याला काय करायचं आता? लहान संख्या कोण आहे? 0. पण 0 ने सुरुवात होते का संख्येची? नाही. मग कोणी होते? 2. 2 नंतर कोण? 0. 0 नंतर कोण? 4. 4 नंतर कोण? 5 आणि 5 नंतर कोण? 9. पुढे दिसते बघा पर्याय संख्या आहे का? 20,459. 20,459 पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे तुमचा स्वाध्याय 1.4 या ठिकाणी काय झालेला आहे? संपलेला आहे.